कुटुंब आले की हो. तिकडे कुठे कोंबलत निघाले घरात जाऊन काही निरोप कळाल नाही भूक लागली नाही जाऊन काही निरोप कळाल नाही भूक लागली नाही का आले बाबा भूतला आली तर माननाची भूतला आली देवाला सोडून सुचत नाही दुसरं काय याला. एक काम करा मग. हिनं बी काय स्वयंपाक बनवली का माहित नाही आले बापले आणता आलो तर तिथं थायचं काय मग बॉम्बला बा त्याचा ओरडू नको बाबा आता एक काम कर पाटलाच्या तिकडे मला वाटतं जरा मेसचं काय तर आहे आपलं जर तिकडे जेवण भेटलं तर चल मग निघायला लगेच निघालं. चल तू कपडे काय अवतार काय ते बघ ना. जरा तयार हो की आले मग चालले मी काय आता पोलीस ते तपले घालू का पोलीस ते ठीक आहे आता काम करू मी हिला विचारतो आता हिनं जर म्हणली होती आता फिरायला जायचं कुठं तर मी म्हणलं आपलं चल ए भिलायचं भिलायचं जेवण करू पहिला देवाला चल ठीक मी विचारतो हिला बनतात काय बोलते इथं जाय अरे शिका हा बोला ना. अरे डायरेक्ट तयारच झाली का काय फिरायला जायचं म्हणून हा मग काय जेवायला जायचं होतं ना आपलं ठरलं होतं ना. अरे हो पण जेवायला एवढं मोठं तयार आहे आणि मग ठरलं होतं ना आपलं जेवायला जायचं ते. हो ठरलो पण आता एवढं कुणाला टोपी घालू रे बाबा काय बरं ठीक आहे स्वयंपाक काय केलं का नाही ती भाऊ लोकांना बी घातला मी नाही करणार आणि आज नाही केलं. बसा बोंबलत रे देवा आता मग आता कुणाला टोपी घालू आता तसंही तुम्हाला सवयच आहे ना लोकांना टोप्या घालायची. चला कुठं तरी चला की. आईला खायला असती बाई खरं तुला लाज लज्जा नाही बाबा आईला पूर्ण फॅमिली तशी बोंबलत बाजींदी म्हणतेच लोक फुकायला आणि तीच बोंबल चला अजून आता सगळ्याला न्यावं लागेल दादा स्वयंपाक केला का नाही काय माहिती गावाकडे नसेलच केला सवय माहिती नाही का. काय दोघीचा आवाज असल्यावर फुकट का हे दादा दादा अरे काय रे. अरे वा 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 कुठं निघाला. तुम्ही बी तयारच. मग वहिनी आईला आपण दोघच गे बळेवानी काय रे आता काय आता पण ऐक ना जेवायला म्हणलं भूक लागली होती तिने म्हणले दादाकडे जाऊया ते मी स्वयंपाक पाणी काय बनवलेलं नाही बघा. अरे तुला मागाशी सांगितलं होतं ना. बोलायचं का तुझ्या पुढं मी पण नाही बाई आज मी विचारच केला होता. आता रे काय करायचं आता काय कुठं नेहमी सारख्या टोप्या कुणाला तरी सवयच आहे. मग काय असेल की तुझी आता कोणतरी. अरे कोणाला घालू का सारखं तू मलाच घालाय सांगतो का एवढं कमवून आली दोघं जण मग एक काम करू पाटलाच्या घरी जे मेसवाली आहे पण आज काय पोरांना सांगायला सुट्टी असत मला वाटते तिथं स्वयंपाणी होईल जायचं का मग चला की. काय करतो ते कडू चला. चला निघा. मग ते दोघांनाही बोलावं लागेल ना ते आपलं बोबड्याला आणि राजाला त्याला सांगितलं नाही तू. ते बी वाटच बघत असतात त्यांना बी भूक लागली आता बस मग बोलवा ते की. वाटत गावतील. चल चला चल 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 आपण. काय कळत नाही काय नाही याला बोल करायचं नाही मी पहिल्यामध्ये जातो रामराम चमत्कार म्हणतो आणि जर गोंधळ गडबड केली की मला उपाशी मग दाद्या लगेच हा म्हणतो आग लागा फुकटचं खायला आलं म्हणजे यांना सांगायला नको वय. अरे मग सांग की तू मोठा आहेस ना सांग. आणि मी जरी सांगितलं तरी ही कडू बोबडक मध्येच बडबड करते नाही करायचं तर. आज्या
समजून घे. तिथे गेले की ओव्हर कॉन्फिडन्सने बोंबलत बसू नको बोबड्या. कळलं का राजा? तुला मी सांगतोय, आपली फॅमिली आहे कुठलीही बाजिंदीन फुकट खाणारी. ही डोक्यात धर. आणि वहिनी तुम्ही उग सोबतच राहून तिथे ओव्हर ॲक्टिंग करू नका, नाही तर सगळेच उपाशी मरसाल. वहिनी बाहेर झालं का? आता गॉगल काढूनच बोला. हां, पण तिथं तसं करू नका. आपण फुकट खायला आलोय. हां, आणि आमच्या सौभाग्यवती रिशिका मॅडम वहिनींना साथ द्या. तसंच काय ओव्हर ॲक्टिंग करू नका. फुकटचं खायला आलो म्हणजे पैसे देऊन नव्हे. पहिला आम्ही दोघं जातो, मग हळूहळू तुम्हाला बोलवतो. होय, होय. ठीक आहे? जाऊ का आता आम्ही दोघं? हो. लवकर जा लवकर. ए, तू बरोबर करते ना? हा. इथंच थांबा. आम्ही दोघं जण जाऊ. चल, मी तुला मी सांगतो का, मी जेवढं बोलत तेवढं, मी जेवढं बोलत तेवढं. अरे हे काय स्वयंपाक केला नाही का? स्वयंपाक केलाय पण सगळे डबे वापस आले. का? आता हेच खावं लागलं आपल्याला. खावा आता हे तुम्ही. पाटील राम राम. राम राम. राम राम पाटील. राम राम. या 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 या. पाटील पाटील राम 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 राम. या राम ना. राम. बस. या म्हणजे तर चल. थांब. एवढा आग्रह करते तर चला तू. काय? अरे जेवत इथं बसू घ्या आपण. आपण तू बस इथं. नाही. हो बसा जेवायलाच बसा. आता जेवायच्या वेळेला आलात तर जेवायला जेवायला बसा ना. काय आता म्हणतोय तर पण लयच एवढा आग्रह चाललाय यांचा. लय बसा बसा. हा, बरं बस 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 आता बस. अरे थांब. काय? तुझी बहीण बाहेर आहे ना? अरे हा. काय काय जेवण? नाही, थोडस बोलायचं होतं. बोलू का? बोल की आता काय. बोला बोला, काय बोलायचं स्पष्ट बोला. बसूनच बोलतो. बरं बस तू. बरं, बस. पाटील कसं आहे माहिती आहे का? आम्ही चाललो होतो फिरायला. बर. म्हणलं मग सांग की रे. नाही ते तू सांग सगळं. आता मी कसं सांग. अहो संकोच करू नका. बोला काय असेल ते म्हणा. आता तुम्ही जेवायला म्हणला तर मग बसतो. किती भाकर आहे हो तुमच्याकडे? आमची बायको बी माझी आली होती म्हणून म्हणलं. बरं, बरं. हा बोल. काय म्हणतो? बोला बोला. आज कोण बोला त्यांना. आहे आपल्याकडे जेवण आहे. बोलू तुमचे म्हणताय. डबे आज वापस आले तर दादा देऊ का आवाज त्यांना? त्यांना म्हणजे अजून किती जणांना देतोय आज? अरे आता आपलं बोबडे आहे. हा? तर माझी बायको आहे, वहिनी आहे. द्या द्या द्या. बोला सगळ्यांना. अरे काय तुम्ही आहेत ना जेवण आहे. हाय हाय बोला. आहे आहे भरपूर आहे ना. हे बघ दादा देतो आवाज. कळतंय का नाही जरा तर? आता त्याचं का आता आलं मारलं आपण काय झालं? आम्ही सगळ्यांना तुला अक्कल कशी नाही तुला? जा तिकडे जा. आई आमचं करू लाडाचं भाऊ. ए, जाऊ द्या हो, चालेल. अरे या. अरे बरं का? नाही, नाही, काय नाही. अरे सोयी झाली का? पुरलं तर पुरल का हो? एवढं तर म्हणून म्हणलं. पुरण पुरण बसा बरं. बोलवा. नमस्कार करा सगळ्यांनी. नमस्कार करा सगळ्यांनी. राम राम राम. हा, चला चला. या, बसा बसा. या बसा बसा बसा. घ्या बसून. घ्या बसून लाईनीने. नमस्कार. लाईनीने घ्या बसून. संकोच न करता आपलंच घर. बसा वहिनी. निवांत बसा. बसा बसा. वहिनी पुरल का हो एवढं? पुरेल पुरेल. आपण सगळेजण वाचून निघू. घ्या. बागा पुरले तर अजून मागून घ्या बरं का? तुला मला द्या. पुरण काय एवढं? मागून घ्या की आता. ए यार पोटभर खा बरं का. लाजू नका. अरे तुझ्या जिबीला हाड. वहिनी लय छान देत ठेवायला. आमचे डबे आज वापस आले. हा. कदाचित तुमच्यासाठी झाले असतील. हा, थांब झाले. थांब झाले. वाचत सांग हा. ना. ठीक आहे. अरे माझा डबा घेते. गपचिप खावा रे. खायचं बी म्हणलं तर वहिनी खायच्या अगोदर तुम्हाला वास आलं बरं. वास आता वहिनीचं बघूनच बघा ना. वहिनीच काय करतात काय नाही याच्यावर लक्षात घ्या की. देव माणूस आहेत आपल्यासाठी. मग लय धन्यवाद पाटील साहेब. सगळ्यांच्या आधी देव सगळ्यांना माणूस काय? आहे. हा? देव माणूस. खरं देव माणूस होय. आहे. घ्या मग आता. तो ते महाराज. घ्या, घ्या. खावा आता. सगळ्यांनी खावा. खावा फुकटचं खायला. तुम्ही घ्या की पाटील. हो बसा बसा. तुम्ही बसा. आम्ही काय नाही. बसा बसा. बसा बसा. खावा घ्या, पाटील. खावा. अजून कोण नाही ना आता? एवढे जण जाईल आपण. बायको नाही का अजून? नाही ना.
नाही नाही कोण अरे तुझ्या जिबीला हाड ए बोला घ्या खाऊन घे घ्या करू. खा. वहिनी द्या तर का आता मग अरे भुक्कड लोक चांगलं आहे. छान आहे मस्त आहे मस्त एकच नंबर वहिनी बाई द्या तर का पिऊन आता हा, मग आणि मस्त बनवलंय वा बघा वा 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 खावा खावा तुम्ही पण अरे कसं आहे रे? अरे एकच नंबर वहिनी काय चव आहे तुमच्या हाताला हा 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 अरे उरक लवकर आले आले जायचंय आपल्याला पाणी तरी काय पहिल्यांदा पाणी मागितलं ना काहीच म्हणतो निघून जातो. हो आधी तांब्या ठेवण्याची एवढी काय झालं? काय काय झालं काय नाही रे थोडस हे होते जरा काय झालं काय नाही चल जायचंय आपल्याला अहो बरे आहेत ना हा काय होतंय काय नाही तू जाऊ तुम्हाला बरं वाटत नसेल तर होते नको जाय नाही जाऊ आपण. बरं चल अहो 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 काय झालंय अहो 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 असं का करताय उठा ना अहो 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 उठा ना काय झालं तुम्हाला अहो 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 काय होतंय कोण आहे का अहो काय होतंय अहो पाटील एवढ्या जवळ अजून फोन उचलावं अरे काय गाजा तुला काय कमी आहे का हा? घातलं मातीत द्यायला आमचं कमी सांगताय बरं काय फोन केलं ते अरे आता तुला काय सांगू म्हातारा गेलेला का काय सांगतो म्हातार गेलं पाटील गेला हा ना आपण काल तर आम्ही जाऊन जेवण बिवण करून आलो त्याच्या घरी असंच फुकटचं माहीत नव्हतं ती पाटलाच होतं बरं आता ते जाऊ दे तू काय काय करतो हे मला सांग आम्ही मैतीमध्ये भाडीने रडतो बर ज्याला भाऊ नाही त्याला भाऊ देतो ज्याला बहीण नाही त्याला बहीण देतो ज्याचे आई वडील नाही आहे त्याला आई वडील देतो आणि ज्याला काय गोष्टीची कुठल्याही नातेवाईकामध्ये जे जरूरत लागेल ते आम्ही म्हणजे भाड्याने देतो मग त्याच्यात रडणं आलं चुळी काकणं आलं वटरी भरणं आलं सगळं काय देतो बघा मला काय का एवढं सगळं करतो ह्या का गावात राहून मला माहिती ना राव परवाच त्या दिवशी कार्यक्रमाला त्या दिवशी सुद्धा माणसं लागत होती पाटील कधी सांगायचं राव असे तुम्ही सांगत नाही पाटील बर हां पण कशा एक विचारू का हां विचारा ना की हा? पाटील काय काय रागणच नाही ज्याला बायको नाही त्याचं कसं करतो रे काय पाटील बोलताय राव असं कुठं असतंय होय हा ज्याला बायको नाही ती तुम्ही म्हणताय का नाही हा ते आम्ही भाड्याने बायको म्हणून तेवढं ती मनपात पिनपात करतो बघा मग बाकीचं विचारू नका हा पाटील अरे चला येऊ का ए गजा आता तू काय माजला का रे तुला सकाळी सांगितलं लक्षात नाही आलं का हा
अहो दिवस मावळाला आला ना पार. पाटील तुम्ही मला सांगितलं मस्त मॅडम मला सांगा पण व्यवहाराचं कुठे बोललंच नाही की पाटील. व्यवहाराचं काय असेल ती सगळं ऑनलाईन करतो मी तुला. तुझी किती माणसं आहेत ते घेऊन ये सगळं. माझे 8 माणसं म्हणून मी पाटलांना सांगितलं की हो. 8 माणसं आहेत तुला घेऊन ये म्हणलं होतं ना मी. सगळ्या ले माझं करू नका. तुला गावात राहायचं नाही रे. त्याच्या बुक्कीनं तुझं दातं पाडत. समजून घ्या ना राव मी गावात तुला राहायचं का अहो, नाही. ऐका सोडा त्याला. ऐकून घे. हे याला सांगितलं ना ऑनलाईन करतो म्हणून पैसे. त्याला कळत नाही का. भांडता कशाला तुम्ही एकमेकांना? एका कलाकाराला असं तुला नाही का? गावातून हाकलून देईल बाहेर. कळतंय का तुला मी पाटील. काय बोलतोय ते. हा? एका कलाकाराला आहे ना खरंच तुम्ही असं नाही करायला पाहिजे. कारण एक कलाकार आहे ना जरी तुमच्या गावात राहत असेल तर आम्हाला बी सर किंमत आहे. पाटील किंमत आहे. कलाकार आहे हो पण आम्ही आमच्या कलेने पोट भरतो. माझ्यासारखे कलाकार खरंच जर परफॉर्म करत असेल तुमच्यासमोर एखादं सादर करत असेल त्याची कला नका गुदमरून टाकू. त्याला साथ द्या. त्याच्या कलेला महत्त्व द्या. आणि त्याची कलाच आहे ना सर खरोखर सांगतो बघून तरी प्रतिसाद द्या. त्याचं कलेचं मान द्या. त्याचं धन नकार नाही दिलं तर चालेल. पण ही जे तुम्ही भाषा केली ना मॅडम सर तुम्ही नका करू. माझ्यासारखा एक गरीब कलाकार असे भरपूर कलाकार आहेत त्याची कलाकारी बघा. त्याला प्रोत्साहन द्या. आजचा कलाकार उद्या काय घडू शकतो याच्यावर तुम्ही फोकस द्या. एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. आणि मी तुमचं काम करतो सर. मी प्रॉमिस करतो आज संध्याकाळपर्यंत तुमचं हर गोष्ट जे मला तुम्ही सांगितलेले मी करायला तयार आहे. एवढंच बोलतो सर. मी येतो. ए, थांब. लय माजल्यागत करू नको. जे तुला सांगितलं ना तेवढं काम कर. आणि ती तसले गाया वाया करायचं नाही आमच्यापाशी. चल निघ. ठीक आहे साहेब करतो. येतो संध्याकाळी. जरा शांत डोक्याने काम घे. ते बाहेरून आलेले आहेत आणि त्यांना सगळं मी सांगितलेले काय करायचं ते त्यांचं काम व्यवस्थित करणार आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करायची गरज नाही. ते म्हातारं गेलंय ना त्यामुळे आता आपण पहिल्यांदा तिथं जाऊ. काय ते काय करतील ते बघू पहिल्यांदा. चल ठीक आहे चल. सुपारीचं दादा तुला बोललो होतं की रे पाटील मेलाय आणि आपण सुपारी घेतली. भारी झालं का नाही तुझ्या म्हणण्यानुसार? नाही झालंय भारी बरं आहे पण सुपारी तू घेतलीस केवढ्याला. आता मी काय गपलं तुला बी विश्वास वाटेना. आता तू बी असं करायला लागली. आपल्याला कळायला नको कळायला पाहिजे ना. अरे कितीची घेतली सांगायला तर पाहिजे ना. मी आपल्या घरातलं मी दलाली करेन का दादा? का बस त्यांनाच विश्वास नाही तर तुला तर काय तर तुला बी विश्वास नाही. आता बरं. तुम्ही सांगायला 2 लाख रुपयाला घेतले झाले. पण लक्षात ठेवा परफॉर्म सगळ्यांना वाटून करायचं. सगळ्यांनी रडलं पाहिजे. मला दादा द्यायचं बघ का मला दादा पण दाद्या तुझ्या पद्धतीने तू रडलं पाहिजे. काय वहिनी आणि तुम्ही पण वहिनी तू पण राजू त्या गोष्टी ऑक्सी रडायचंय. बरं वाटलं पाहिजे रडणं आपलं. हा? जरी आपण भाड्याने असलो तरी त्याचे नातेवाईक खरे वाटले पाहिजे. खरंय खरंय. 2 लाख रुपये त्याला मुलगी नाही पाहिजे पोरं नाही ती माझ्याकडे आहेत सगळे मी देतो. मुलगी नाही पोरं बाळं नाही आणि दुसरं कोण नाही बायको सोडून म्हातारी एकटीच आहे. त्यामुळं आपण नातेवाईक आहोत. भाड्याने हे करायचं. मला सगळं काय माहितीपासून यापर्यंत पैसे मिळालेले. चला मग आता गुप्तमध्ये आणि म्हणून तुम्हाला घेऊन आलो. चला कसं झालं हे कसं तर झालं हे आता कसं करायचं ग बाई कसं ग झालं असं कसं झालं पाटील रडा की ग. असं कसं झालं ताई पाटलाचं. नाही ग एकटीच आली का ग तुझं बी आलंय माझं बी आलंय. अगं पण दूध ठेवलं होतं की ग दूध गेलं का नाही यांनी मागून आलेत बघितलं की ग. अगं
बाय. ताई पाटील किती चांगला होता ग. अगं बाई लयच आवड होते ना ती. लयच आवड होता. अगं पण लय होतं बरं झालं. पाटील किती शाखा उघडल्या होत्या हो तुम्ही. पाटील पाटील अहो काय झालं पाटील. गेले पाटील. अरे दार उघडा ठेवलं कुत्रा मटण खाऊन गेला वाटतं. मी खाऊन गेलं. मटण मी खाऊन गेलं. आता काय? यांना सांगितलं होतं मी. आपली भाजी तर ठेवली होती की नाही. अयो माझी खाऊन गेली का काय झालं. आता मला उपाशी राहायला लागतंय वाटतं. मी एक काम करतो मी जातो तुम्ही बसा रडत. गावात काय म्हणत होता तो. आता तुझ्या बायकोचा तसा महिने मी तुमच्या बोटाला धरून टिकलो. तुम्ही धावात एकलं गल्ल्याला होते. तुम्ही धावात एक तुटणं होते. आता या दौलनी तोंड तंबलीन धावात तुमच्या वत होता. पाटील किती चांगले होते रे. अरे घर उघडे सोडून तसं झालं बोबडा. मटण खाल्लं. वहिनी तुम्हाला फोन किती केला. दुसरा कॉल आला बिझनेसचा जावा हो तुम्ही लवकर. पाटील असं कसं गेलं. तुझा मटण व्हायला तू बी जा ना घराकडे कुलूप दार उघडच आहे. चावी नाही ना माझ्याकडं. पाटील किती चांगलं होता हो. तुमची जाऊ बाई का नाही आली हो. अरे उठकी आव देसा उठून जा की. पाटील किती चांगले होते हो. अजून एक कुठे गेली रे. परमेश्वरा 4 जण होत्या. पाटील तुमची बायको पडली गाडीवर. काय बोलतेस. बायको पडली पाटील जातो. असं कसं पडली रे. पाटील पाटील आयला सगळीच निघून गेली वाटत. आता मी तरी काय करू. मला मिळायला येत नाही हो. पैसे घेतलं म्हणून रडावं लागतं. अरे आमची सगळी माणसं गेली की काय. अरे मला मागा सोडून गेला रे पाटील. लय चांगला होता पण पाटील. 2 लाखाची सुपारी देऊन गेला. आमचं भलं करून गेला पाटील. पाटील बाई तुम्ही काळजी करू नका. पाटील आईला फोन वाजला वाटत. हॅलो. हा दमेच्या ऑर्डर मध्ये तुमची काय ऑर्डर असेल ती माझ्या भावाला फोन करून सांगा. पाटील येऊ का. बरं आलो आलो. तुम्ही रडा.
ना,